नमस्ते. AP अकॅडमीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर हा जो व्हिडिओ आणलेला आहे मी, ते यामध्ये 25 प्रश्न आहे आणि अशी जी प्रश्नाची सिरीज जी आहे ती मी चालू ठेवणार आहो. रोज तुम्हाला 25 प्रश्नाचं कलेक्शन मिळणार आहे. यामध्ये मी म्हणजे पहिला जो टॉपिक आहे तो आपला आहे प्राचीन भारत. तर यामध्ये पहिला प्रश्न बघूया आपण. सिंधू संस्कृतीतील प्रसिद्ध बंदर कोणते आहे? तर लोथल. लोथल हे प्राचीन काळातील जहाजासाठी गोदी होते, म्हणजे डॉक यार्ड होते. ठीक आहे. तर यामध्ये मी स्पष्टीकरणासोबत आणलं जेणेकरून आपल्याला लक्षात राहण्यासाठी. दुसरा प्रश्न बघूया. सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठे शहर कोणते आहे? तर सिंधू संस्कृतीतील सगळ्यात मोठे शहर जे आहे ते मोहनजोदडो आहे. हे सिंधू संस्कृतीतील सर्वात मोठ्या नगरापैकी एक आहे. नंतर तिसरा प्रश्न बघूया. ऋग्वेदातील सर्वाधिक उल्लेख कोणत्या नदीचा आहे? तर सरस्वती या नदीचा आहे आणि ऋग्वेदामध्ये सरस्वती या नदीचं अनेक ठिकाणी वर्णन केलेलं आहे. ठीक आहे. आर्याचा प्रमुख व्यवसाय कोणता आहे? तर आर्याचा व्यवसाय पशुपालन आणि शेती हे आहे. सुरुवातीला त्यांनी पशुपालन केलं, नंतर शेती केली आणि शेती केली ती भाताची केली. ओके. तर आर्याचा जो प्रमुख व्यवसाय आपण शेती आणि पशुपालन सांगू शकतो. बौद्ध धर्माचे संस्थापक कोण? तर बौद्ध धर्माचे संस्थापक गौतम बुद्ध आहे. गौतम बुद्धांनी मध्यम मार्गाचा उपदेश केला. त्यांचा जन्म लुंबिनी या ठिकाणी झाला. त्यांनी पहिलं प्रवचन सारनाथ इथे दिलेले आहे. त्यांनी 4 सभा घेतलेल्या होत्या. ठीक आहे. नंतर 6वा प्रश्न बघूया आपण. जैन धर्माचे 24वे तीर्थकर कोण? तर जैन धर्माचे 24वे तीर्थकर होते महावीर. ओके. महावीरांनी जैन धर्माचा व्यापक असा प्रसार केला. 24वे तीर्थकर महावीर होते आणि हे शेवटचे तीर्थकर झाले होते. ओके. मौर्य साम्राज्याचा संस्थापक कोण? तर चंद्रगुप्त मौर्य होते आणि चंद्रगुप्त मौर्याला चाणक्य यांनी मदत केली आणि आपले साम्राज्य स्थापन केलं. ठीक आहे. आणि गुप्तांनाच स्वर्णाचा काळ असं सुद्धा म्हटलं गेलेलं आहे. अशोकाने कलिंग युद्धानंतर कोणता धर्म स्वीकारला? तर बौद्ध धर्म स्वीकारला. युद्धामध्ये झालेली हानी बघून अशोकाला म्हणजे खूप पश्चाताप झाला की एवढी हिंसा झाली, म्हणून त्यांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून घेतला. अर्थशास्त्र हा ग्रंथ कोणी लिहिला? तर चाणक्याने लिहिले. गुप्त काळाला कोणते युग म्हणतात? तर गुप्त काळाला कोणते युग म्हणतात? स्वर्णयुग. आताच मी सांगितलं, कारण कला आणि साहित्य आणि विज्ञानाची खूप मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये प्रगती झाली होती, म्हणून त्याला स्वर्णयुग असे म्हटलं गेलेलं आहे. हर्षवर्धनाची राजधानी कोणती होती? हर्षवर्धनाची राजधानी होती कन्नौज आणि हर्षवर्धन उत्तर भारतातील शक्तिशाली असा सम्राट होता. ठीक आहे. नंतरचा प्रश्न बघूया. शून्याचा शोध कोणाशी संबंधित मानला जातो? तर शून्याचा शोध काढणारे कोण आहे? आर्यभट्ट. आणि आर्यभट्ट हे गणित आणि खगोलशास्त्राचे म्हणजे महत्त्वाचे असे शास्त्रज्ञ आहे. ठीक आहे. त्यांचं खूप मोठं योगदान आपल्या गणित आणि खगोलशास्त्रामध्ये त्यांनी दिलेलं आहे. भारतात मुघल साम्राज्याची स्थापना कोणी केली? तर बाबर यांनी केली. बाबरने 1526 पहिल्या पानिपतच्या युद्धानंतर आपली सत्ता जी आहे ती स्थापन केली. इथे प्रश्न पण येऊ शकतो. पहिलं पानिपतचं युद्ध कधी? तर 1526. ओके. अकबरांचा महसूल मंत्री कोण होता? तर तोडरमल होता. ठीक आहे. शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठे झाला? तर रायगडावर झाला. आणि कधी झाला? तर 6 जून 1674 रोजी रायगडावर झाला. गांगाभट यांनी त्यांचा अभिषेक केला. ठीक आहे. शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? तर समर्थ रामदास यांना पण म्हटल्या जाते आणि दादाजी कोंडदेव यांना सुद्धा म्हटल्या जाते. ठीक आहे. आणि त्यांचे जिजाबाई म्हणजे त्यांच्या आई जे आहे आद्य गुरु, त्यांच्या मातोश्री म्हणजे त्यांच्या जिजाबाई. ठीक आहे. नंतर स्वराज्याची पहिली राजधानी कोणती? तर स्वराज्याची पहिली राजधानी ही राजगड होती. दुसरी राजधानी रायगड होती. रायगड होण्यापूर्वी राजगडाला राजधानीचं स्वरूप प्राप्त झालेलं होतं. नंतर 18वा प्रश्न बघूया. अफजलखानाचा वध कुठे झाला? तर अफजलखानाचा वध कुठे झालेला आहे? प्रतापगडाच्या पायथ्याशी झालेला आहे. कधी झालेला आहे? 1659ला प्रतापगडाच्या पायथ्याशी त्याचा मृत्यू झाला. शिवाजी महाराजांनी आग्र्याहून सुटका कोणत्या वर्षी केली? तर कोणत्या वर्षी केली? 1666ला केली. त्यांच्यासोबत त्यांचे जे सैनिक होते ते होते. त्यांचा मुलगा होता म्हणजे संभाजी महाराजसुद्धा होते. आणि यामधून त्यांनी खूप आपली धाडशी निर्णय घेऊन सुटका करून घेतली. शिवाजी महाराजांचे अष्टप्रधान मंडळातील पेशवे कोण होते? तर मोरोपंत पिंगळे हे पेशवे होते. ठीक आहे.
तिसरे पानिपतचे युद्ध कोणत्या वर्षी झाले तर 1761ला झाले तिसरे पानिपतचे युद्ध. मराठे आणि अहमदशाह अब्दालीच्या या दोघांमध्ये हे तिसरं पानिपतचं युद्ध झालं. पहिलं पानिपतचं युद्ध बाबरच्या सोबत झालं. ठीक आहे. पेशवाईचा शेवट कोणत्या वर्षी झाला तर कोणत्या वर्षी झाला 1818ला पेशवाईचा शेवट झाला. कारण तिसऱ्या इंग्रज आणि मराठा युद्धानंतर पेशवाई जी आहे ती संपुष्टात आली. 23वा प्रश्न बघूया. 1857च्या उठावाला सुरुवात कुठून झाली तर कुठून झाली मेरठ इथून झाली आणि त्याची सुरुवात जी झाली तारीख आहे 10 मे 1857 या दिवशी सैनिकांनी उठाव घेतला. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केव्हा झाली तर 1885ला झाली. ए वो ह्यूम यांच्या पुढाकाराने काँग्रेसची म्हणजे स्थापना झाली. ओके. नंतर लास्ट प्रश्न आहे आपला. भारत छोडो आंदोलन केव्हा सुरू झाले तर 9 ऑगस्ट 1942ला. करो या मरो म्हणजे करा आणि मरा असा संदेश देत महात्मा गांधीजीने हे आंदोलन सुरू केलं आणि 1947ला आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. अशा प्रकारे इथे मी 25 प्रश्न पूर्ण केलेले आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि उद्यासुद्धा मी 25 प्रश्नाची जी मालिका आहे ते मी पुन्हा उद्या आणणार आहे. म्हणजे रोज तुम्हाला 25 प्रश्न मिळणार आहे आणि तेच 25 प्रश्न बघण्यासाठी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. कारण सबस्क्राईब केलं तर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन जे आहे ते मिळत राहणार. नंतर भेटूया. चला तोपर्यंत बाय.